बातमी बुलढाण्यातली आहे। बुलढाण्याच्या अभयारण्यात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं निदर्शनाला आलेलं आहे। अभयारण्यात शेकडो टन प्लास्टिकचा कचरा देखील समोर आलाय। वन्यजीव सोयरे चळवळीची ही अनोखी मोहीम यावेळेला पाहायला मिळालेली आहे। दारूच्या बाटल्या आणि कचरा जो होता तो सगळा गोळा करत संपूर्ण वन स्वच्छ केलं गेलेलं आहे। सोबतच दुर्मिळ पक्ष्यांचं संवर्धन करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे। बुलढाण्यातल्या वन्यजीव सोयरे परिवारानं 10 वर्षांपूर्वी काही वन्यप्रेमी तरुणांनी एकत्र येत तयार केलेला हा एक ग्रुप आहे। वन संवर्धनाची मोठी चळवळ आता हा ग्रुप बनलेला आहे। आमच्या समोर प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे सर्व संचालक भक्तगण सर्व या कार्यमोहिमेत सहभागी होऊन त्यांनी श्रमदान केलं। माझं आव्हान आहे सर्व जनतेला की अभयारण्यात जाताना कचरा टाकू नका, काचेच्या बॉटल फेकू नका अथवा वन्यजीवाला काही खाण्यासाठी देऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।